ये जुल्म किए हमने सोचा नहीं, तू जो उड़ जाएगी ये ज़मीं तेरे बिन सूनी रह जाएगी। किसके दम से गलेगा मेरा अंगना, पूरी चिड़ैया काला मझधार में नैया पतवार बनूंगी, लहरों से लड़ूंगी, और मुझे क्या बेचेगा भैया, और मुझे क्या बेचेगा। नमस्कार आणि सुस्वागत. सर्वात प्रथम आपण यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. शिल्पा नलावडे कुलकर्णी ही कांताताईंची सुकन्या आहे. शिल्पाचा थोडक्यात परिचय करून देते. गांधर्व महाविद्यालयाची नृत्य विशारद असलेली शिल्पा पद्मिनी जोशी, डॉक्टर मंजिरी देव, अदिती मंगळदास अशा अनेक गुरूंकडे तिचं शिक्षण झालेलं आहे. काळाघोडा महोत्सव, कथ्थक उत्सव, इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिवल, नृत्यांजली, नाट्यांजली, मूड वन अशा अनेक महोत्सवांमध्ये तिने आपली कला सादर केलेली आहे. जवळजवळ 65 विद्यार्थिनींना सध्या ती मुंबईतल्या 3 केंद्रांवर नृत्य शिकवते. अनेक इव्हेंटसाठी कोरिओग्राफी ते करत असते. नुकताच तिला कथ्थकचा प्रसार सातत्यानं करणाऱ्या गुरु म्हणून व्ही रामादुराई एंडोमेंट अवॉर्ड मिळालेला आहे. आणि आजच्या या आपल्या कार्यक्रमाला मुद्दामून तिने स्त्री केंद्री कथा आहेत म्हणून तसाच विषय घेतलेल्या त्याच थीमवर आधारित ही नृत्य वंदना सादर केली होती, गणेश वंदना सादर केली होती. तर या सगळ्या महिलांना एक सलाम म्हणून तिने ही 2 गाणी मुद्दामून घेतली होती. तर खूप छान नृत्य. सुप्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्र गडकर मॅडम. आपल्या आजच्या पुस्तकाचं जे मुद्रक सुमंगल या कंपनीने मुद्रण केलेलं आहे पुस्तकाचं, तर त्याचे जयराजजी साळगावकर. प्रसिद्ध लेखक, उद्योजक आणि अर्थतज्ञ. आणि अभिरामचं नाव आपण इथे पाहतोय, पण तो काही सांस्कृतिक कामासाठीच दिल्लीतच अडकला, त्यामुळे त्यांनी आयत्या वेळेला फोन केला की मला येऊ शकता येणार नाहीये. तर त्यामुळे हे 4 मान्यवर आज आपल्या प्रकाशनाला इथे उपस्थित आहेत. या सगळ्यांचा आता आपण सुरुवात. त्या अतिशय उत्तम करत असतात. 35हून अधिक त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. मी पुरस्कारांची यादी वाचत बसत नाही. राज्य शासनापासून अनेक संस्थांचे आणि अनेक भाषात 9 भाषांमध्ये त्यांच्या कथा अनुवादित सुद्धा झालेल्या आहेत. स्त्रीवादी कथा लिहित असल्या तरी त्या अगदी एकतर्फी नसतात. खूप वेगळ्या पद्धतीच्या विषयाच्या मांडणीने त्या कथा सादर करत असतात आणि एक कथा क्षेत्रातलं आदरस्थान म्हणता येईल अशा मोनिका गजेंद्र गडकर आज आपल्याला लाभल्या आहेत. एका कथा संग्रहाचं प्रकाशन करायला ही खरंच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक आनंदाची गोष्ट आहे. सूचक, संयत आणि अकृत्रिम शैली हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. 35 पुरस्कार असतील. राज्य शासनाचा पुरस्कार ज्यांच्या कॅलेंडरचा खप सध्या 1 कोटीच्या वर गेलेला आहे आणि मराठी खप 50 लाखाच्या वर. म्हणजे आपण म्हणतो तसं खरोखरच घरोघरी भिंतीवरी कालनिर्णय असावे जे आपण म्हणतो ना, तशी प्रत्येकाच्या घरी हे कालनिर्णय आपल्याला दिसतं. रुईया कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतलेली आहे आणि ते स्वतःही एक उत्तम लेखक, उद्योजक आणि अर्थतज्ञ आहेत. अर्थतज्ञ म्हणूनही त्यांनी अनेक पुस्तकं स्वतः लिहिलेली आहेत. त्यानंतर काळाची गरज ओळखून तंत्रज्ञानाचाही वापर व्हायला हवा म्हणून त्यांनी www.kalanirnay.com या संकेतस्थळाची सुरुवात केली. कालनिर्णय दिनदर्शिका ॲपवर आणि मोबाईल फोनवर सुद्धा त्यांनी आणली आहे. त्यामुळे आपल्याला सहज ॲपवर सुद्धा कालनिर्णय घरच्या घरी बघता येतं. बॉम्बे मास्टर प्रिंटर्स असोसिएशन या संस्थेमध्ये कार्यकारी मंडळ सदस्य. लेखक मिळाल्यावर प्रकाशकाला जाणार त्यांचं पुस्तक हे पूर्णपणे रचनेने भरलेले आहे. कथा कोणा ही व्यथा कोणा, पण ही व्यथा तुम्हाला साताऱ्यांच्या स्त्रियांमध्ये साताऱ्यात त्यांचा जो क्रिएटिव्हिटीचा जिओग्राफी जी आहे ती सातारा येईल. सातारा ही त्याची दुःखाची भूमी आहे. पूर्ण धरण धोण कालवा असलं तरी तिथे दुष्काळ असतो म्हणून
मुंबईतले माथाडी कामगार साताऱ्याहून येतात आणि मुंबईतले पोलीस साताऱ्याहून येतात, सैन्यातले शिपाई साताऱ्याहून येतात आणि मुंबईत येणाऱ्या बकऱ्यांपैकी अधिकांश बकरेही साताऱ्याहून येतात. तर ह्या साताऱ्याची आणि माण तालुक्याची त्यांनी माडगुळकरांचं ते पुस्तक केलं. माण हा आणखीन एक हे आहे. तर हा सगळा अनुभव मला घेता आला आणि मला पुस्तक वाचायला खूप मजा आली. तुम्हाला येईल, जरूर वाचा. असं एकदम थँक्यू. धन्यवाद. हे पुस्तकाचं नाव आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कांताताई स्वतः राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत आणि त्या काळामध्ये त्या देशभर फिरल्या, स्त्रियांच्या व्यथा जाणून घेतल्या, त्यांचं काउन्सेलिंग करण्याचं कामही त्यांनी कित्येक वर्ष केलेलं होतं आणि त्यामुळे समाजातल्या स्त्रियांवर काय काय अन्याय अत्याचार होत असतात हे त्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेले. त्यामुळे आपल्या जवळजवळ सगळ्या कथा या खरोखरीच्या घडलेल्या आहेत. प्रत्यक्ष कथांवर अवलंबून या कथा आहेत. एक दोनच कथा असतील की ज्या काल्पनिक आहेत. महिलांच्या व्यथा मांडणाऱ्या कथा असं आपल्याला म्हणता येईल. पिचलेल्या महिलांच्या व्यथा मांडणाऱ्या कथा. तर या प्रतिबिंब पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी आता जाहीर करते. व्यासपीठावरील आशिष शेलारजी, जयराजजी साळगावकर आणि आजच्या उत्सवमूर्ती कांताताई नलावडे आणि माझ्या समोर अनेक रसिकांमध्ये असलेले अनेक मान्यवर. कांताताई नलावडे यांचा प्रतिबिंब हा कथासंग्रह आता आपण इथे प्रकाशित केला. अतिशय आनंददायी असा हा क्षण असतो प्रत्येक लेखकाच्या आयुष्यामध्ये. त्याचं बाळंतपण झालेलं असतं आपल्या अपत्याचं आणि आज कांताताई दुहेरी आई झालेल्या आहेत. त्यांनी कथाविश्वामध्ये आपलं पाऊल टाकलेलं आहे. मी कांताताईंचं सुरुवातीला मनापासून अभिनंदन करते आणि मराठी साहित्यामध्ये त्यांचं स्वागत असो असेही म्हणते. त्यांच्या प्रतिबिंब या पहिल्या कथासंग्रहाचं अगदी वर्णन करायचं तर नावाप्रमाणेच यात वेगवेगळ्या पीडित स्त्रियांच्या आयुष्यांची, त्यांच्या दुःख वेदनांची अस्वस्थ करणारी अशी प्रतिबिंब आहे. समांतरपणे स्त्रीला अबला समजून तिच्यावर वर्चस्व गाजवणं, तिला आपली मालमत्ता समजणं, तिच्यावर सत्ता गाजवून आपलं पुरुषत्व आणि पुरुषार्थ सिद्ध करणारा पुरुष, त्याचे विद्रूप किंवा बिभत्स असेही चेहरे, त्याचीही प्रतिबिंब या संग्रहात आपल्याला पाहायला मिळतात. मगाशी आपण कांताताईंची ओळख ऐकलेलीच आहे, पण त्या एक संवेदनशील अशा सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या ज्या समाजात वावरतात तिथे बघितलेल्या स्त्रिया, त्या स्त्रियांनी अनुभवलेली वेगवेगळी दुःख किंवा त्या वेगवेगळ्या दुःखांना सामोरी जाणारी पीडित स्त्री या अनेक कथातून म्हणजे 15 कथातून त्यांनी वाचकांसमोर उभी केलेली आहे. साहित्यिक दृष्ट्या या कथा कलात्मक कलाकृती आहेत का असा आपण जर प्रश्न केला तर त्यांना कलात्मक कलाकृती म्हणून त्या पूर्णपणे अपेक्षा पूर्ण करतात असं नाही, पण ती इथे अपेक्षा करणंही व्यर्थ आहे असं मला वाटतं. कारण या सर्व कथातलं जे वास्तव आहे ते अतिशय दाहक आहे. दुर्दैव असं की वर्षानुवर्ष स्त्रीचं पुरुष व्यवस्थेकडून केलं जाणारं शोषण आजच्या म्हणजे अगदी ज्याला म्हणता येईल डिजिटलच्या युगामध्ये किंवा आता AIच्या नवक्रांती युगात सुद्धा चालूच आहे.
अगदी आपल्याला आठवतील वैशाली हगवणे किंवा त्विषा शर्मा यासारख्या उच्च शिक्षित म्हणवणाऱ्या, अगदी आत्ताच हुंडाबळी ठरलेल्या, समाजाला हादरवून टाकणारी ही ताजी उदाहरणं आपल्याला कांताताईंचं हे पुस्तक वाचताना, प्रतिबिंब हे पुस्तक वाचताना आठवत राहतात. आणि मग प्रश्न पडतो की फुले अगर कथेच्या शेवटी समुपदेशकाची भूमिका घेतात आणि अशा पुरुषी प्रवृत्तीला बळी पडू शकणाऱ्या, अडकणाऱ्या मुलींना, त्यांच्या पालकांना सावधानतेचा एक इशाराही देतात. या सगळ्यातून कांताताईंची म्हणजे एक लेखिका म्हणून जी ओळख आपल्या समोर येते ती म्हणजे अतिशय संवेदनशील आणि स्त्री वर्गाबद्दल त्यांना वाटणारी तळमळ, त्यांच्यातली कार्यकर्ती किती सजग आहे. स्त्रीमधल्या या ताकदीचा अर्थ मांडणाऱ्या या कथांनी स्त्री म्हणजे काय असू शकते किंवा स्त्रीचं स्त्रीत्व म्हणजे काय त्याचा खरा अर्थ समाजापुढे उभा केला. या स्त्रीचं जगणं, तिची ध्येय, कुटुंबापलीकडचं तिचं विश्व आणि तिच्या अस्तित्वाचा तिने घेतलेला शोध, त्याचं आलेलं तिला भान, तिच्यातली आत्मसन्मानाची प्रखर अशी जाणीव यांना व्यक्त करणाऱ्या लेखिकांच्या प्रगल्भ कथांमुळे स्त्रियांच्या साहित्याला एक वेगळं असं परिमाण मराठी साहित्यामध्ये मिळत गेलं. कांताताईंची कथा या लेखिकांच्या मार्गाने नक्की पुढे जात राहील. तिने सक्षम स्त्रीचं विश्व सुद्धा यापुढे चितारावं. पुरुष प्रधान समाज व्यवस्थेपुढे त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. याबद्दल त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. आज खरं म्हणजे पर्यावरण दिवस आहे आणि त्यामुळे पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या की त्याच्यातून आपण काय शिकायचं हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि आजच्या या पर्यावरण म्हणजे दिवशीच माझ्या ह्या कथासंग्रहाचं या ठिकाणी म्हणजे प्रकाशन होतंय आणि या प्रकाशनासाठी आमचे सहकारी आणि अगदी आमदार व्हायच्या आधीपासून कार्यकर्ता, वेगवेगळे म्हणजे पद भूषवलेले, जबाबदाऱ्या सांभाळणारे असे आमचे सहकारी, सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलारजी यांची आज या ठिकाणी व्यासपीठावर प्रकाशनासाठी उपस्थिती आहे. त्याच्याबद्दल खरं खूप आनंद आहे, समाधान वाटलं आशिषजी आले. मोनिका गजेंद्र गडकरजी यांच्या वडिलांच्या मी दीर्घ कथा वाचलेल्या आहेत, लघुकथा वाचलेल्या आहेत आणि मोनिकाजींच्या बरोबर आपला संपर्क यावा किंवा त्यांना आपल्या कथा वाचायला द्यावा किंवा त्यांच्याकडून आपण प्रस्तावना लिहून घ्यावी असं मनामध्ये माझ्या आलं. पण त्यांच्या काही कारणांमुळे अभिराम भडकमकरांनी त्याची ती प्रस्तावना या पुस्तकाची म्हणजे लिहिलेली आहे. साळगावकरांनी स्वखुशीने हे पुस्तक म्हणजे छापण्याचं त्यांनी सांगितलं की नाही, हे तुमचं मी प्रतिबिंब कथासंग्रह मी छापणार आहे. आणि साळगावकरांनी वडिलकीच्या नात्याने अत्यंत आपुलकीने आणि इतक्या चांगल्या प्रकारे सहकार्य करून हे पुस्तक म्हणजे त्यांनी छापलेलं आहे. त्यामुळे या मान्यवरांचा तर मी नमस्कार करते, परंतु माझ्या समोर सुद्धा या ठिकाणी कवी, हास्य कवी अशोक नायगावकर जे माझ्या प्रेमापोटी इथे आलेले आहेत. आमचे सुकृत खांडेकरजी या ठिकाणी आहेत. ॲडव्होकेट आरती सदावर्ते. आता मोनिकाजी आम्ही 4 महिन्यापूर्वी स्नेहवंद नावाची एक NGOची स्थापना केली, विवाह पूर्ण समुपदेशन. याच्यामध्ये फॅमिली कोर्टाच्या 2 वकील आहेत, हायकोर्टाचे आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही 4 महिन्यापूर्वीच हे NGOची स्थापना आम्ही केलेली आहे. त्या आरती सदावर्ते, आमचे सहकारी मधू चव्हाणजी या ठिकाणी आलेत आणि माझ्या जिव्हाळ्यापोटी, प्रेमापोटी आमचा नंदेश मुम्मक म्हणजे या ठिकाणी आलेले. आपण तुम्ही त्यांचे सगळे राहायचे ऐकलेली आहे. माझे सहकारी भाई गिरकर म्हणजे सभागृहातले आणि अनेक वर्ष आम्ही बरोबर म्हणजे पक्षाचं काम केलेलं
भाई गिरकर म्हणजे आधी साधे सरळ सज्जन आणि अत्यंत म्हणजे कोऑपरेटिव्ह नेचर ज्याला म्हणतात तसे आमचे अतुल शहा माझ्यावर प्रवक्ते होते. प्रिया सावंत आमच्या वनवासी कल्याण आश्रमाचं देशभर काम करत असतात. वनवासी कल्याण आश्रमाच्या मुलांसाठी खूप काही जव्हार मोखाडा या भागामध्ये त्यांचं जोरदार काम चालतं. प्रिया सावंतजी सुद्धा या ठिकाणी आलेत. आमचे विश्वास पाठक माझ्या बरोबर MSCBचे ते डायरेक्टर आहेत आणि आम्ही सगळेजण प्रवक्ता बरोबर होतो. म्हणजे हे सर्व मान्यवर म्हणजे या ठिकाणी माझ्यावर माझ्या मॉर्निंग वॉक ग्रुपचे सुद्धा लोक आलेले, साताराहून लोक आलेले आहेत, म्हणजे पुण्यावरून लोक आलेले आहेत. माझ्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी योजना ठोकळे आमच्या अध्यक्ष आहेत, अक्षता जी आहेत. आणि अशा प्रकारे सर्व मान्यवर, संतोषजी साबळे अनेक वर्षानंतर म्हणजे माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहील. आमची हर्षदा नार्वेकर म्हणजे तिची आज खरं मीटिंग होती तरी सुद्धा म्हणजे ती या कार्यक्रमाला आली आहे. आमचे मोहन बनेजी या ठिकाणी खरं आलेले फार प्रसिद्ध म्हणजे फोटोग्राफर, अनेक वर्षांचा आम्हाला सहवास लाभलेले असे अनेक मान्यवर आहेत. अनेक जणांची नावं घेता येतील. माझी BEdची क्लासमेट म्हणजे नीता पोतनी सुद्धा म्हणजे या ठिकाणी आलेली आहे. आता हा आपण पाहिलं म्हणजे आशिषजी या ठिकाणी आलेले, मोनिकाजींचं आपण माझ्या पुस्तकाच्या बद्दल प्रतिक्रिया आणि म्हणजे ऐकली किंवा साळगावकरांनी. आता हे पुस्तक मला लिहावं का वाटलं तर त्याचं कारण असं आहे, मी तर 73 सालापासून म्हणजे राजकारणामध्ये आहे, परंतु मुंबई, महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावर महिला मोर्चाच्या अध्यक्ष या नात्याने प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्रामध्ये प्रवास झाला, देशभर प्रत्येक राज्यामध्ये प्रवास झाला, वेगवेगळ्या प्रकारच्या महिला म्हणजे त्या ठिकाणी भेटल्या. पण मूळ कारण काय आहे तर मी TISS आणि निर्मला निकेतनमध्ये काउन्सिलिंगचे कोर्सेस म्हणजे केलेले होते आणि आम्ही एक स्त्री चैतन्य नावाची 1985 साली स्थापना आम्ही केली होती, समुपदेशन केंद्र. आणि अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, अनेक महिला आमच्याकडे यायच्या, त्यांच्या समस्या आम्ही म्हणजे जाणून घ्यायचो. आता काउन्सिलिंग मध्ये आम्हाला चेहरे कसे वाचायचे किंवा त्यांच्या हावभाव म्हणजे त्या खरं बोलतात की म्हणजे सत्य की असत्य बोलतात हे ओळखण्याची ताकद आम्हाला म्हणजे त्यांनी दिली होती. पण याच्यातल्या ज्या कथा आहेत ना ह्या फार अगदी म्हणजे 25% कथा आहेत. अशा भरपूर माझ्याकडे कथा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. पण मला हे लिहावं का वाटलं कारण बघा मी ज्या काळात हे अनुभवलेलं आहे किंवा या महिलांना मी भेटलेले काउन्सिलिंग करताना वगैरे किंवा आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये भेटताना त्या महिलांच्या समस्या आणि का कोण जाणे पण म्हणजे अध्यक्ष असेल म्हणून सुद्धा किंवा एक सिनियर नेता म्हणून सुद्धा सगळ्या महिला मोकळेपणाने त्यांचं मनोगत किंवा त्यांची दुःख माझ्याजवळ व्यक्त करायच्या. परंतु काउन्सिलिंग करताना, समुपदेशन करताना ज्या महिलांच्या कथा आणि व्यथा आम्ही ऐकल्या, तिथे दूध का दूध पाणी का पाणी करताना सुद्धा आम्ही अनेक प्रकारचे प्रयोग सुद्धा केले. आणि मला असं वाटलं की आज आपण पाहतो की समाज माध्यमामध्ये मी डिसेंबर पासून पाहते, डिसेंबर महिन्यापासून म्हणजे आपण पाहिलं की म्हणजे भोर असेल, मुळशीखोर असेल, त्या भागामध्ये ज्या महिलांवरचे अत्याचार, मुलींवरचे म्हणजे अत्याचार, आपण वसई, विरार, नाशिकला हुंड्यासाठी म्हणजे मुलींना म्हणजे जाळण्यात आलेलं आहे, त्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. अशा अनेक म्हणजे एकतर्फी प्रेमातून सुद्धा म्हणजे हत्या झालेली आहे. आणि अशा विविध प्रकारच्या अनुभवातून याच्यामध्ये एक किन्नरची सुद्धा कथा आहे की खरं म्हणजे किन्नर सुद्धा माणूस आहे. आता काही मुलं सापडतात किंवा पकडून नेतात, त्यांना बनवतात, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु काही जन्मतः ज्यांच्यामध्ये व्यंग असतं किंवा म्हणजे कमतरता असते तर त्या पालकांनी खरं म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे. आज आपलं विज्ञान कुठच्या कुठे गेलेलं आहे तर वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणी त्यांच्यावर उपचार करून म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं जीवन सुधारण्याचं काम पालक करू शकतात. परंतु माझ्या कथेमधला जो किन्नर आहे ते म्हणजे प्रचंड श्रीमंत आईबापासून सुद्धा त्या मुलाला त्यांनी मुंबईमध्ये वाऱ्यावर सोडून दिलं आणि त्यांनी कशा प्रकारे त्यांनी त्याचं जीवनक्रम आखलं आणि माझ्या सानिध्यामध्ये तो कसा आला आणि मला इतका त्यांनी मान सन्मान कसा दिला की मी अगदी गुजरातमध्ये गेल्यानंतर म्हणजे प्रचाराला सुद्धा त्याने लांबून पाहिलं की मॅडम भाषण इथे करतायत आणि तो व्यासपीठावर जवळ आला, माझ्याशी बोलला. बघा आपण जर का जिव्हाळ्याने, आपुलकीने जर त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांचे जर प्रश्न समजून घेतले तर खरं म्हणजे ते प्रश्न सुटू शकतात. बघा दुःखी किंवा व्यथा असणाऱ्या माणसाचं नुसतं जरी ऐकलं ना तरी दुःख हलकं होतं, पण ते आपण दुःख हलकं करण्याचं काम करतो का? किंवा घरामध्ये सुद्धा खरं म्हणजे पालकांचं आपल्या पाल्यांबरोबर मित्रत्वाचं नातं असलं पाहिजे, विश्वासाचं नातं असलं पाहिजे. स्वातंत्र्य तुम्ही द्या
परंतु त्याच्याबरोबर स्वैराचार नको आणि जाणीवांची सुद्धा आपण म्हणजे त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की ज्या मर्यादा आहेत, ज्या अडचणी आहेत. आणि जिथे मोकळेपणा असतो त्या ठिकाणी मुलं काहीही जरी अडचण असली तरी आपल्या पाल्यांशी मोकळेपणाने बोलतात आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग काढता येतो. पण आपण तो करतो का? म्हणजे हे सुद्धा या अनेक याच्यातली पहिली कथा फक्त माझी काल्पनिक आहे, प्रतिबिंब. आणि ती माझे एमफिलचे गाईड डॉक्टर चंद्रकांत वर्तक ते मला सांगायचे, मी गोष्टी सांगायचे की कांताताई तुम्ही कथा चांगले लिहाल. आणि त्यावेळेला मी ही पहिली कथा लिहिली आणि त्यांना दाखवली, त्यांना फार आवडली. आणि डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे माझे PhDचे गाईड, त्यांनी MAच्या विद्यार्थिनींना SNET मध्ये पटकथेसाठी ही शिकवली होती. आणि अनेक त्यांनी त्या विद्यार्थिनींनी पटकथा ज्या केल्या त्या त्यांनी मला ऐकवल्या होत्या. ही काल्पनिक कथा आहे, परंतु जरी काल्पनिक असली तरी सुद्धा स्त्रियांची मानसिकता कशी असते आपल्या नवऱ्याबद्दलची, की आपला नवरा एखाद्या दुसऱ्या बाईकडे जर जास्त बोलत असेल तर म्हणजे त्या बाईची मानसिकता अशी ही दाखवणारी आहे. आणि मग शेवटी आरशामध्ये ती बघते, तिचं प्रतिबिंब पाहिल्यानंतर म्हणजे तिला जाणवतं की आपण काय करायला पाहिजे होतं. आणि हे प्रतिबिंब त्या कथेचं नाव आहे. पण म्हणजे या बाकीच्या ज्या कथा आहेत त्या कथांमधल्या या ज्या नायिका आहेत, ज्या व्यथाने भरलेल्या आहेत पूर्ण समाजामध्ये, जर आपण पाहिलं अनेक प्रकारच्या अशा महिलांचं प्रतिबिंब या कथांमध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून या कथा संग्रहाचं नाव मी म्हणजे प्रतिबिंब म्हणजे दिलेलं आहे. राजकारणामध्ये जरी महिला काम करत असल्या तरी सुद्धा खरं म्हणजे त्यांचं कौतुक आहे की घरातला सगळं म्हणजे संसार सांभाळून, मुलं सांभाळून, त्या वेळातल्या वेळ काढून त्या राजकारणासाठी वेळ देतात आणि राजकारणामध्ये कामं करतात, अभ्यास करतात, प्रवास करतात. या गोष्टींचा सुद्धा खरं म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षातल्या नेत्यांनी म्हणजे विचार केला पाहिजे की आज आपण पाहतो की विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना आरक्षण म्हणजे मिळालेलं आहे. आता ते 29ला कदाचित विधानसभा आणि लोकसभेमध्ये असंख्य महिला दिसतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे. पण तुम्ही जर पाहिलं नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% जरी आरक्षण असलं तरी 60% तुम्हाला महिलांचं प्रतिनिधित्व दिसतं. कारण जनरल मधून सुद्धा महिला आपल्या चांगल्या कर्तृत्व आणि आपल्या चांगलं काम केल्यामुळे म्हणजे त्याच्यातून म्हणजे निवडून आलेल्या आहेत. परंतु त्यांच्या सुद्धा कधीतरी नेत्यांनी, मला असं वाटतं की प्रत्येक पक्षामध्ये काउन्सिलर सुद्धा असला पाहिजे पदाधिकाऱ्यांमध्ये, की महिलांच्या अडचणी असतात. हो, आपण महिलांना फक्त म्हणजे बोलतो, परंतु त्यांच्याही अडथळे असतात, अनेक अडचणी असतात, संकट असतात. त्यांना समजून घेणं, उमजून घेणं हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं म्हणजे कर्तव्य आहे. पालकांनी आपल्या पाल्यांशी मित्रत्वाचं नातं म्हणजे ठेवणं किंवा त्यांची जी स्वप्न आहेत त्या स्वप्नांना आपण कशा प्रकारे पुढे म्हणजे प्रगती. माझे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आले, त्यांना म्हणजे माझा सत्कार करायचा आहे. 94च्या बॅचचे 10वीचे विद्यार्थी माझे सगळे म्हणजे या ठिकाणी आलेले आहेत. मी सगळ्यांचं म्हणजे मनपूर्वक मी धन्यवाद देते. माझे सकाळी आमचा मॉर्निंग वॉक ग्रुप खूप खूप चांगला आहे. अतिरथी महारथी आहेत, रामचंद्र क्लासेसच्या ओनर आहेत, एक मोठ्या उद्योजिका आहेत, रमेशभाई आमचे CA आहेत, प्रतापभाई फार मोठी प्रिंटिंग प्रेस चालवतात आणि सुनील अगरवाल हे मोठे उद्योजक आहेत हरियाणाचे. हे सगळे त्यांना किती मराठी कळतं, मी एकटीच महाराष्ट्रीयन त्यांच्यामध्ये आहे, पण आमचा इतका एक संघ आम्ही सगळे आहोत. आणि माझ्या प्रेमापोटी, माझ्या जिव्हाळ्यापोटी हे सगळे या ठिकाणी आले. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानते आणि खूप खूप धन्यवाद मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कांताताई. या कथा तुम्ही का लिहिल्या त्याच्या मागची कारणं आणि हेतू सांगितलेत त्याबद्दल. आणि कथा आत्ता कांताताईनेच सांगितलंय की 125 रुपयाचं पुस्तक 100 रुपयाला आज मिळणार आहे. आणि काही कथांचं त्यांनी आपल्याला जिस्ट म्हणतात ना तसं सांगितलं, त्यामुळे आपल्याला त्या वाचण्याची सुद्धा उत्सुकता निर्माण झाली. तर जरूर तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक घ्या आणि वाचा अशीच विनंती. आणि आता यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि आपण सगळेजण ज्यांचं भाषण ऐकायला आता उत्सुक आहोत असे आपले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार यांना मी विनंती करेन की त्यांनी आता आपले विचार व्यक्त करावे. प्रतिबिंब या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असलेल्या
ज्येष्ठ लेखिका संपादिका मोनिकाताई गजेंद्र गडकरजी, सन्माननीय जयराज साळगावकरजी, या ठिकाणी ज्यांच्या प्रेमाखातर आणि पुस्तक प्रकाशनासाठी आपण आलो तशा कांताताई आणि उपस्थित बंधू भगिनी आणि माता, खूप कमी वेळेला प्रमुख अतिथी असण्याचा फायदा असतो, पण बहुतांश वेळेला प्रमुख अतिथी असण्याचा धोका जास्त असतो. कारण प्रमुख अतिथी म्हटला की त्याला शेवटचं बोलायचं. राजकीय मंचावर शेवटचं बोलायला मिळालं तर हिशोब चुकता करता येतो, पण पुस्तक प्रकाशनामध्ये आणि त्याही ज्या वेळेला मंचावर साळगावकर किंवा मोनिकाताईंसारखी लोक असतील, त्यानंतर शेवटला बोलायचं हे खूप कठीण होतं. आता मला तुम्ही सांगा, साळगावकरांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलंय, त्यामुळे त्यांनी त्याची प्रस्तावना पुस्तकाच्या प्रकाशनासाठीची काय हे मांडून मोकळे झाले. मोनिकाताई इतक्या वरिष्ठ आहेत की त्यांनी या विषयावर कांताताईंच्या कथा संग्रहाचं साहित्यिक मूल्य, त्या असलेल्या या कथातल्या गुण नायिका असलेल्या स्त्री, या स्त्री जीवन, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री चळवळ, या सगळ्या विषयावर आपलं विश्लेषण केलं. आता त्याच्याहूनही नंतर या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर हे पुस्तक आणि या कथा काय सांगतायत आणि मी का लिहिलंय असं कथा सुद्धा आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा कांताताईंनी सांगितलेली आहे. आता मला सांगा, माझ्यासाठी राहिलंय काय? पण मी आलोय ते कांताताईंच्या प्रेमाखातर त्यांचं अभिनंदन, कौतुक आणि धन्यवाद करायला. याचं कारण असं आहे की लेखिकेच्या दृष्टीने हा कथा संग्रह आहे. त्यांच्या स्वतःच्या मनोगतामध्ये त्यांनी असा उल्लेख केला. आणि प्रस्तावना ज्याने लिहिली, ज्याच कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, आमचे अभिरामजी, त्यांनी त्याचा उल्लेख कथा संग्रहाचा नाही, व्यथा संग्रहाचा. कांताताई कथा संग्रहाचा उल्लेख करताना अपेक्षा करतायत की या कथांमधून वाचकांनी सखोल चिंतन केलं पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. या सखोल चिकित्सेची अपेक्षा लेखिका म्हणून कांताताई करतायत आणि त्याच्या पुढे या सगळ्या लेखनामागचा उद्देश हा समुपदेशनाचा आहे याची स्पष्टता करतायत. प्रस्तावना करणारे अभिरामजी या सगळ्या कथातल्या असलेल्या साराला सामाजिक काम म्हणतात आणि मग त्या सामाजिक कामाचा विवेचन करताना ते असं म्हणतात की यातल्या साहित्यिक मूल्यापेक्षा मला यातलं सामाजिक मूल्य महत्वाचं वाटतं. या दोन्ही गोष्टी खऱ्या असल्या लेखिकेच्या आणि प्रस्तावकाच्या, तरी माझ्या दृष्टीने हा कथा संग्रह तर आहेच, हा व्यथा संग्रह तर आहेच, पण पूर्ण पुस्तक वाचल्यावर माझं मत बनलं की हा जीवन संघर्षातल्या अनुभव कथनाचा संग्रह आहे. रूढ अर्थाने म्हटलं तर आम्ही सगळेच कांताताईंना गेली 30-35 वर्ष ओळखतोय, माझ्यापेक्षा जास्त वर्ष ओळखणारी मंडळी ते. मग रूढ अर्थाने कुठल्याही आपल्या भगिनीबद्दल आपण बोलावं तसंच जीवन कांताताईंचं आहे. चांगलं शिक्षण, उत्तम त्या ठिकाणी पालन पोषण करणारे, संस्कार देणारे माता पिता, या सगळ्या बरोबर सामाजिक चळवळीची असलेली मनातली घालमेल, उच्च शिक्षणानंतर झालेला विवाह, त्या विवाहात मिळालेले हा जीवन संघर्षातल्या अनुभव कथनाचा संग्रह आहे. आणि माझ्या दृष्टीने त्याची नायिका, या पुस्तकाची नायिका या पद्धतीचा विचार करणारी आहे आणि ती नायिका मला कांताताईच दिसते आणि म्हणून कांताताईंचं अभिनंदन करणं हे मला जास्त सांगितलं.
कथांबद्दल जरी विचार करायचा झाला तरी तुम्ही वाचलंच पाहिजे. पण कांताताई, तुम्ही या पुस्तकाच्या मनोगतामध्ये याचं विचार मंथन झालं पाहिजे असं म्हटलं. या कथा वाचल्यावर मी त्या साहित्यिक मूल्यावर बोलण्याचा माझा अधिकार नाही, त्या मनोगताईंचाच आहे. पण माझ्या दृष्टीने या कथा वाचल्यानंतर त्या कथा केवळ विचार मंथनापुरता मर्यादित न राहता ते वैचारिक संघर्ष निर्माण करतात. या कथांमधल्या असलेल्या प्रत्येक भगिनीची कथा हा वैचारिक घालमेल निर्माण करतात. नाहीतर या कथेमध्ये असलेली भस्मसात झालेली शीला हिची कथा आपल्याला रात्रीला झोपू देणार. मी आता ती सगळी कथा मांडत नाही, पण स्वतःच्या बहिणीला तोंडात गोळा कोंबून स्वतःच्या स्कूटर किंवा बाईकवर, दुचाकीवर फरफटत मागे नेऊन उसाच्या शेतात घेऊन केरोसिन पेट्रोल टाकून जिवंत जाळणं, इथपर्यंत जर त्या कथेतल्या शीला आजची कालची उदाहरणं तर डोळ्यासमोर असतील, पण असंख्य उदाहरणं ही माहीत नाही. कुठल्या वर्तमानपत्रामध्ये मथळ्या भरलेले नाहीत. अशा असंख्य उदाहरणं आहेत की ज्यामध्ये माझ्या भगिनींची मीडिया ट्रायल त्यांच्या विषयावर किंवा मीडियावर चर्चा सुद्धा झाली नाही. काही दबल्या गेली, काही त्या ठिकाणी गाडल्या गेली, काहींची त्या ठिकाणी कथांची हत्या झाली. पण समाजातलं हे प्रतिबिंब हे या कथानक पुस्तकातून आपल्याला उद्याच्या समाज जीवनाचा रस्ता देतात. आणि म्हणून मग या सगळ्या सामाजिक आजच्या परिस्थितीला पाहिल्यावर माझ्याकडे आलेल्या भगिनींच्या दुःखाला मी जोपासलं, त्याच्यावरचं उत्तर मी शोधलं असं कांताताई म्हणतात. आणि समुपदेशन विवाह आधी सुद्धा, विवाहानंतर सुद्धा माझ्या भगिनींचं केलं पाहिजे या पद्धतीचं उत्तर शोधतात. इतकं जोरदार मूल्य या पुस्तकामध्ये विषण्ण म्हणून अशा पद्धतीची गोष्ट. धन्यवाद आशिषजी. हे सगळे बोलून गेल्यावर आता मी काय बोलू असं सर म्हणाले होते, पण त्यांनी इतके मौलिक विचार मांडले आणि प्रत्येक कथेबद्दल आपल्याला चिंतन करायला भाग पाडणारे विचार आपल्या समोर मांडले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. आणि खरोखरच तुम्ही शेवट या कार्यक्रमाचा एकदम उंचीवर नेऊन ठेवलात सर, त्याबद्दल मनापासून आभार. आपण म्हणतो ना की त्यांनी BEdचं शिक्षण घेतलं, त्यानंतर आणखी उच्च शिक्षण घेतल्यानंतर शिक्षिका म्हणून त्यांनी मला वाटतं सोमय्या विद्यालयात Gracias.